अब्बा मुलायदा होशियार, स्ट्रॉबेरी किंग, फंबल नरेश, महाबळेश्वरला जाण्यासाठी लाईफ टाइम इपतधारक, राज्याची स्थिती विदारक पण मध्यमवयीन महिलांचे उद्धारक, महाराजा धीराज अरुण कदम वसारे महाराज येत आहेत हो. चला पुढच्या चौकात चला. महाराज हा दरबार आहे, एका मिनिटात तुम्ही त्याच्या बार करून टाकला. असं काय करताय महाराज? प्रधानजी, हा. राज्याची काय हालहवाल आहे. महाराज हाल हवाल असतात ते. महाराज राज्याचे हाल हवाल बरे आहेत, पण महाराज काही झालं? महाराज फार मोठा घात झाला अरे महाराज. काही घात झालाय तो सांगशील का काही वसाऱ्या? महाराज खूप अभद्र घटना घडली आहे. वसाऱ्या काय आद्रक घडले ते सांगशील का ना? हो अद्रक नाही हो, अभद्र अभद्र. हा काय? नाही सांगू शकत अच्छा मी. नको करू वसाऱ्या, काहीतरी तुला सांगायलाच पाहिजे. महाराज मला स्वप्न पडलं महाराज की राणीने तुम्हाला घटस्फोट दिला. आणि तिचे मग राणीने म्हणा घटस्फोट दिला. अरे जेव्हा पण घटस्फोट द्यायचं नेमकं कारण काय म्हणा? काय कारण आहे? कारण नाही माहिती महाराज मला. कारण पण घटस्फोट दिला एवढं नक्की. म्हणजे कारण आपल्या दोघांना माहितीच नाही. किती वेळ असं आपण दोघं बोलत राहणार? बरोबर आहे. कारण आपल्याला कळलंच पाहिजे. राणी सरकार माय लवकर या ना तुम्ही. केवढी वर्ष झाली मी प्रयत्न करतोय तुमच्या बरोबर नाचायचं. मला कधीतरी जरा पुढं कुठेतरी नाचू द्या ना. महाराज तुम्ही नाचता नाचता खूप दमता ना, म्हणून आम्ही तुम्हाला नाचू देतो महाराज. नंतर मग पंपवर जातो. बरोबरच आहे. महाराज नृत्य वगैरे करून झालेले आता झालेलं आहे. आता राणी सरकारांना का बोलवलं ते सांगा बा. राणी सरकार हा महाराज. तुम्ही म्हणा घटच तिला. महाराज काय हे अभद्र बोलणं तुमचं शोभतं का महाराज तुम्हाला हे? नाही राणी सरकार, माझ्या स्वप्नात तुम्ही यांना घटस्फोट दिला आणि पहाटे 5च्या स्वप्न होते ते 5चं. तुम्ही खरं सांगताय हे प्रधानजी? तुम्हाला तुम्हाला पहाटे 5 वाजता स्वप्न पडलं की महाराजांना मी घटस्फोट दिला असं पहाटे स्वप्न पडलं? महाराज केवढी मोठी गोष्ट आहे महाराज. आता हे स्वप्न आपल्याला सत्यात उतरवावं लागणार आहे महाराज. अरे पण मी घटस्फोट का देईन इथं सांगा ना. महाराज असं काय करताय महाराज? काय? आपल्या घराण्याची तशी परंपराच आहे. घटस्फोट द्यायची नाही महाराज, स्वप्न पहाटे पडलेलं स्वप्न सत्यात उतरवण्याची आपल्या घराण्याची परंपरा नाहीये का महाराज? मला नाहीच कळलं काही. महाराज आठवा बरं. आठवा. अरे आतापर्यंत जेवढं काय तुम्ही आठवलं याच्या पुढचं मला कळच आठवत नाही. महाराज तुमच्या घराण्याची परंपरा आठवा. तुमच्या आजोबांना पहाटे एकदा स्वप्न पडलं होतं की ते युद्ध हरले. ते शत्रू पक्षात गेले आणि त्यांनी तिथल्या तिथे सांगून टाकलं की गेल्या रात्री मला स्वप्न पडलंय की मी युद्ध हरलो, आता मला तुम्ही कैद करा. त्या क्षणी त्यांचं मुंडकं छाटलं आणि तुमचे आजोबा तिकडेच गेले ना महाराज. खरे मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट लयच वाईट झालेली. वाईट झाली महाराज, पण मला सांगायचं हेच आहे की ही आपल्या घराण्याची परंपरा आहे. महाराज तुमच्या वडिलांना सुद्धा एकदा स्वप्न पडलं होतं की त्यांनी संन्यास घेतला. दुसऱ्या दिवशी त्यांनी तुम्हाला या राज्याचा राजा बनवलं आणि ते निघून गेले कायमचे. बरेच लोक बोलले की यो राजा बिंडोक आहे. पण एक गोष्ट चांगली झाली का मना राजा बनवलं, कारण माझी अवकातच नव्हती. हे चांगलं महाराज
माझा सांगण्याचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या महाराज, काय? की आपल्या घराण्याची परंपरा आहे की पहाटे पडलेलं स्वप्न हे आपल्याला सत्यात उतरवावं लागतं महाराज. मी का स्वप्न करू? ही त्यांची स्वप्न होती, ती त्यांनी पूर्ण केली. मला स्वप्न पडलेलंच नाही, हे वसाड्या परदान्याला स्वप्न पडलेलं आहे. याच स्वप्न मी का पूर्ण करू? अर्र, महाराज अर्र. नाही नाही नाही. अरे महाराज, ते स्वप्न मला जरी पडलेलं असलं ना तरी ते तुमचं स्वप्न आहे. होय, तुमचं महाराज. स्वप्न मला पडलं हे ध्यानात घ्या तुम्ही. ते पण मला नाही कळलं. मला सांगा, तुम्ही काल रात्री झोपले होते का? नाही नाही, काल रात्री मी नाही झोपलो होतो. मी आणि सेनापती आम्ही तो लाकडाचा घोडा आहे ना, हा. त्याची शर्यत असे घोड्याने खेळत होतो. त्याच्यामध्ये रातभर कोण जिंकतं ते आम्ही बघत होतो. हे असे धंदे करताना तुम्ही. हा, हा. त्याच्यामुळे काय झालं, ते स्वप्न तुम्हाला पडणार होतं पण तुम्ही होते जागे. मग ते कन्फ्युज झालं. अरे बापरे. त्यान आता कुठे जायचं मी होतो झोपलेलो. मग ते गुपचूप माझ्याकडे येऊन गेलं ना. काहीतरी बसाऱ्या बोलता, असं कुठं होतं का? काय पण बोलता. महाराज, मला तुम्ही सांगा की एखादा कोणीतरी कंप्लेंट घेऊन हा. तुमच्याकडे आला हा. आणि तुम्ही असले बिझी, मग तो कंप्लेंट कोणाला देतो? ऑब्विसली तुम्हालाच देणार. तसाच झाला ना होते. ते काय, ते स्वप्न तुम्हाला पडणार हा, होतं हा. पण तुम्ही पडले बिझी. हा. मग त्या स्वप्नाने विचार केला बा, हु इज नेक्स्ट टू राजा? आता शांभाऊ बा, हा. म्हणजे प्रधान शांभाऊ बा. तर मग ते मला पडलं. तुम्ही शिकारीला जाता. हा. तेव्हा राणी सरकार, अरे बा, तेव्हा राणी सरकारांना जो निरोप तुम्हाला द्यायचा असतो तो निरोप त्या कोणाला देतात? मला देतात. तसं झालं ना ते. तसं झालं ते. तुमचे स्वप्न मला पडलं बा. असलं म्हणजे माझं स्वप्न तुम्हाला पडलं. ओ माय गॉड, असं झालं म्हणजे ते स्वप्न सकाळी पडलंय. सकाळी 5 वाजता. अच्छा, असं झालंय काय? म्हणजे थोडक्यात परंपरेनुसार ते पालायलाच पाहिजे. पाळावं लागणारच ना महाराज. पण अरे देवा, असं अरे पण कारण काय ते नको काय कलायला वाचाऱ्या. नाही नाही, महाराज मी दचकून जागा झालो ना. अरे तचकून कशाला होतास वाचाऱ्या? अरे महाराजांची ड्युटी म्हणून कधीतरी थोडा वेळ झोपला असता तर ते कारण कळ ते कळलं असतं ना. का दचकलास तू? खरंय, खरंय. का उठलास? नाही नाही महाराज, खरंय तुमच्या. आता मला सांग, या स्वप्नाची जबाबदारी कोण घेणार आहे? महाराज, मी घेईन ना. या स्वप्नाची जबाबदारी मला घ्यावीच लागणार आहे महाराज. म्हणजे मी घेते. तुम्ही जबाबदारी घेणार आहे? हो. म्हणजे आपले प्रधानजी त्या घटस्फोटाने दचकून जागे झाले असले महाराज, तरी मी झोपले होते ना. हा, अच्छा, तुम्ही झोपला. मी झोपले होते, त्यामुळे ते तुमचं चिवट स्वप्न आहे ना, ते त्यांच्याकडनं माझ्याकडे आलं, म्हणजे कॅरी फॉरवर्ड झालं महाराज. असला या स्वप्नाने लयच प्रोटोकॉल पाळलेला आहे. बघा ना महाराज, काय बर, काय स्वप्न पडलं ते सांगा जरा मला. काय स्वप्न पडलं महाराज? तेच की मी तुमच्याकडे घटस्फोटाचे पेपर असे फेकून मारले. ते कळलं. पुढे तुम्ही ते घेतलेत. हा. तुम्ही खूप इमोशनल झालात महाराज. इमोशनल होत होत तुम्ही त्या घटस्फोटाच्या पेपरवर सही केली आणि म्हणालात, तू नाही तो और सही, सही नाही तो अनु मलिक. असं तुम्ही म्हणालात महाराज. मी नाही. पुढे काय झालं मग स्वप्नात? पुढे काय होणार महाराज? आपला घटस्फोट झाला आणि मग तुम्ही आमचा हात प्रधानच्या हातात दिलात महाराज. ते होऊ शकतं. म्हणजे काय बोलता? म्हणजे मी तुमचा हात या वसाड्याच्या हातात दिला? हो महाराज. त्या स्वप्नाने कवरा घोल केलाय तर काय सांगू तुम्हाला. महाराज, महाराज मला कळतंय तुम्हाला किती त्रास होतोय महाराज, पण नका स्वतःला त्रास करून घेऊ महाराज. मी राहीन प्रधानशींबरोबर राहण्याचा मी कायम प्रयत्न करीन महाराज. मला महाराज. ए वसाऱ्या, नको ते आवाज काढू नको. महत्वाचं काहीतरी चालले नाही. सॉरी महाराज, सॉरी. महाराज, माझं जरी तुमच्यावर प्रेम असलं तरी आता हे परंपरा पाळण्यासाठी महाराज मला आता प्रधानजींबरोबर लग्न करणं भाग आहे सर. अरे पण वसरून याचं टेन्शन मला नाही आहे की 25 लोकांमध्ये लग्न कसं लावायचं त्याचं टेन्शन आहे मला. नाही ते सगळं 2 तासात उरकवायचं ह्याचं टेन्शन आहे. मग हल्दीन मला नाचता येणार नाही का वरातीमध्ये नाचता येणार नाही, कारण मीनीच नियम काढलत ना रे. बरोबर, ते खूप चांगलं केलं महाराज तुम्ही. आता आहे ना आटोपशीरच लग्न केलं पाहिजे.
सध्या ना महाराज सुरक्षा खूप महत्वाची आहे. हा नाही सुरक्षा खूप महत्वाची र. या कोरोनाच्या काळात एक तर असे समारंभ करायचे नाही Correct. आणि केले तर कमीत कमी लोकांमध्ये. काय आहे? आपलं कुटुंब आपली जबाबदारी. हैं? क्या बात आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आता तुमचं कुटुंब माझी जबाबदारी. माय स्वीट बेबी. काय तुमच्यासाठी करणार ना महाराज, तुमच्यासाठी नाही करणार. महाराज 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 घात झाला महाराज. काय झालं? घात झाला महाराज. पहाटे 4:30 वाजता तुमचं स्वप्न मला पडलं. याच्या आधी तुला कसं स्वप्न पडलं मला? ए शिपुर्ड्या काही बाय बोलू नको बरं का. तो प्रोटोकॉल नुसार ते स्वप्न मला पडलं पाहिजे. मग नाही महाराज, अहो प्रधानजी मला पडलं स्वप्न. पण वसाऱ्या काय स्वप्न पडलंय तुला? महाराज मला स्वप्न असं पडलं होतं की तुम्ही मला आदेश दिला हा. की शिपाई हा. खजिन्याची सगळी कागदपत्र घेऊन ये. अच्छा. मी सगळी कागदपत्र घ्यायला गेलो तर महाराज काय झालं? पाहतो तर काय काय? मला या प्रधानजींचा खजिना घोटाळा सापडला तिथं. इकडे शिपुर्ड्या, मी तुझा शिरच्छेद करीन बर का. हेच महाराज. महाराज तुम्ही मला अशीच आज्ञा दिलीत काय? शिपाई प्रधानजींचा शिरच्छेद करून टाक. मी माझी तलवार घेतली आणि त्यांचं शिर उडवून टाकलं महाराज. ए शिपुर्ड्या, ए, गप, गप. पुढे काही झालं ते आणि सांग. त्याच्यानंतर तर कमालच केली तुम्ही महाराज. काय? महाराज या प्रधानजीच्या बायको सोबत तुम्ही माझं लगीन लावून दिलं. जास्त काय रे? तुला मी माझ्या घरी फक्त निरोप काढायला पाठवत होतो, हे धंदे केले करतो. महाराज याला सांगा मी नंतर. ए वसाऱ्या, राजाचं स्वप्न तर तुझ्या आधी येलं स्वप्न पडले आणि पहाटे 4:30 वाजता हो. पडले. त्याप्रमाणे परंपरेनुसार हे स्वप्न मला पाळलंच नाही ना, महाराज. ये खाली अहो, नाही ना, वसाऱ्या. महाराज मी चुकलो, मला माफ करा. अहो असं कधी कोणाला स्वप्न पडत नसतं. आपण खोटं बोलतोय. अहो, महाराज. ज्याचं त्याला स्वप्न पडतं. मग महाराज हे चुकीचं आहे. म्हणजे? आपण विसरून जाऊयात हे स्वप्न. अरे पण ते परंपरेचं काय? नाही ऐका ना महाराज, असं कधी स्वप्न असतं का? ते इकडून तिकडे असं भरकटणारं स्वप्न नाही पाळायचं. विसरून जाऊयात आपण. कसं नाही पालायचं, पण आपल्या परंपरेचं काय? परंपरा पाळायची ना महाराज, परंपरा पाळायची. पण परंपरेत काय आहे ना, काय? ते स्वप्न तुम्हाला स्वतःला पडलं पाहिजे. ते प्रधानजींना पडलंय, शिपायाला पडलंय, मला पडलंय. हे ना स्वप्न फारच चंचल आहे, इलिगल स्वप्न आहे महाराज. विसरून जा तुम्ही. हा महाराज, स्वप्न सचोर आहे असं समजा विसरून जा बुवा. हा ठीक आहे, हरकत नाही. हे स्वप्न छछोर आहे, त्याच्या आपल्याला नादी लागायचं नाही. पण वसाऱ्या, तुझं आता डिमोशन होणार आहे. म्हणजे तू आता आजपासून शिपाई. अरे का महाराज तुम्ही? वसाऱ्या, तू राजाच्या स्वप्नाचा रिस्पेक्ट केलाच नाही. या माणसाने राजाच्या स्वप्नाचा रिस्पेक्ट केलाय, म्हणून आजपासून तू शिपाई. जा आपल्या तिकडे वसाऱ्या कोपऱ्यांमध्ये. राणी सर ते कोपऱ्यात जाऊन तिकडे आता भाला घेऊन उभा राहा महालाच्या बाहेर. राणी सरकार, महाराज. आपण महालात जावे. हो जाते महाराज. येस.